हाय हॅलो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. झालं बघा, आम्ही गावावरनं आलो, पोचलो त्या दिवशी संध्याकाळी आणि आल्या आल्या लगेचच आंबे काढायचे होते. कारण का इतके आंबे झाडाला लागलेले ना, एकही आंबा खायला ह्यांनी काढून ठेवला नव्हता घरात पिकायला. त्याच्यामुळे मी ह्यांना ओरडत होते, एवढे आंबे पण पोरांना एकसुद्धा आंबा तुम्ही काढून ठेवला नाही. आणि किती 10-12 झाडं आहे ती आमच्यात प्रत्येक झाडाला. आणि यावर्षी तर अजून 2 नवीन झाडांना आंबे लागले, तरी पण एकही आंबा खायला पिकायला ठेवला नव्हता ह्यांनी. नुसते पडायचे तेवढेच म्हणायचे, हां इथं ठेवलं आणि तिथं ठेवलं. काय करायचं आहे त्याला? कसं असतंय, पोरांना खायला मनसोक्त पाहिजेल आहे ना हो. आता विकत आणून खाणं म्हणजे विकतचं वेगळं असतंय ना. कार्पेट वगैरे किंवा औषधं वगैरे फवारण्या भरपूर असते. ते ही बिना फवारणीचे किंवा बिना औषधाचे आणि बिना कार्पेट वगैरे टाकता अशी आंबे आहेत. मग ती देशी वगैरे म्हणजे गोड वगैरे भरपूर आहेत. मग मी वरडायला लागल्यावर मग ह्यांनी आंबे काढले. मग किती काढले तरी पण 1 कॅरेट एवढेच आंबे काढले. मग म्हणलं चल तेवढे तर काढा म्हणलं. मग आल्या माझं डोकं खूपच दुखत होतं. मी थोडा वेळ पडले आणि मग तिथनं पुढं उठली. आणि घरं तर इतकी घाण झालती का नाही, अक्षरशः असं वाटत होतं का नाही किती दिवस मी 1-2 वर्ष गेलती का काय असं माहेरला, असं वाटायला लागलेलं मला. आणि माती वगैरे दार वगैरे झाडून घेतलं. मग हे पोरांची चाललेली मस्ती. मग त्यांना म्हणलं तुम्ही असं इकडं तिकडं व्हा म्हणलं, मला झाडून वगैरे काढू दे. कारण का माती आणि कसं असतं आमच्या इथं उन्हाळ्याच्या दिवसात किंवा असं जून महिना चालू झाला ना, पावसाच्या वातावरणात वारं आणि ही भरपूर असते. त्याच्यामुळं माती सगळी दारात येते. आणि आंबे काढून ह्यांनी ठेवलेले मग मीच पिकायला घातले. म्हणलं तुमच्याच्यानं होणार नाही, आणा इकडं माझं मी घालते म्हणून मी वरडून यांच्याकडनं आंबे सगळे घेतले आणि सगळे पिकायला घालून असं कॅरेटमध्ये सगळं असं कागदाचा चुरा वगैरे लावून मी आपले आंबे पिकायला घालत होते. आणि सगळे भरून ठेवायला लागलेली. मग म्हणले तू घाल, तुला कसे घालायचे तसे मी घातलेले तुला नाही पटत. मी म्हणलं ठेवलेतच कुठं म्हणून खायला एवढे आंबे, म्हणून तुम्ही म्हणताय की पटत नाही म्हणून. मी यायच्या आधी त्यांना सांगितलेलं बरं का, एक 10-12 दिवस झाले मी सांगितलेलं की आंबे पिकायला घाला, पोरं आल्यावर खायला लागतील म्हणून. तरी आमच्या ह्याने ऐकली नाही ती. मग ती सगळं झालं, आंबे वगैरे पिकायला वगैरे घातली. आणि त्या दिवशी काय स्वयंपाक वगैरे काहीच करायचा नव्हता. कारण का मम्मीनं चपात्या वगैरे बांधून दिलत्या आणि मग नुसती मसाले भात नुसता केला. पोरांना पण जेवायची इच्छा नव्हती. मग म्हणलं चला. आणि परत मग माळवं आणलेलं होतं ना, मग ते माळवं सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. मग आता म्हणलं तसंच ठेवण्यापेक्षा आपलं फ्रीज पण आधी पुसावं म्हणून सगळं कण फ्रीजचा सगळा पुसून घेतला. कारण मी जाताना काय फ्रीज वगैरे पुसला नव्हता. हाय असं म्हणलं, परत आल्यावर घाणच होतं म्हणलं. आणि आल्यानंतर कसं स्वच्छता केल्यावर मग कसं आपल्याला व्यवस्थित ठेवायला येतं म्हणून मी आधी फ्रीज वगैरे पुसून घेतला. आणि आमच्या इथं पाऊस सुरू झालता बघा. मी आलेले 1 तासानंतर असा पाऊस सुरू झालता. राप 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 वाजत होता. पण मी म्हणलं चला लाईट ही जाईल म्हणून मी म्हणलं फ्रीज वगैरे पुसून घ्यावं. पण नाही गेली. आमचं ह्यानी वरडत होतं पुसू नको, लाईट जाईल आणि गार तू सगळं त्याचं ही करशील. मग मी म्हणलं नाही होत काय म्हणलं. मग नाही गेली लाईट, त्याच्यामुळं फ्रीज गारच राहिला. आणि परत हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा. आणि साफसफाई करायला मी काढलेली. आधी देवपूजा वगैरे केली, देव घासून वगैरे. कारण का देवाचं सुद्धा इतकं घाण झालतं का नाही, काय आमच्या मिस्टरांनी केलं तर काय ह्यांनी केलं आमच्या तीच कळलं नाही मला. कारण का हो का कसं असतं माहिती आहे का, शेवट बाई घरात असल्यावर वेगळंच असते. मग मी म्हणलं मी माहेरला गेलेली का कुठं गेलती काय माहीत, अक्षरशः का नाही इतकी घाण झालतं का नाही. देवाऱ्याच्या खाली ही इकडं तिकडं सगळं मी स्वच्छ केलं. देव ही काढलं, सगळी डीप क्लिनिंग केली देवाची, देव घासलं. आणि दुसऱ्या दिवशी होती चतुर्थी. मग थोडासा स्वयंपाक करायचा होता, चपाती आणि गवारी शेंग केली नुसती. आणि मग सगळी साफसफाई करायला काढली. आणि इकडचे पसारा तिकडचा पसारा इकडं असं केलं. कुठं पण काय पण ठेवलेलं होतं. मग कसं असते आपल्याला माहीत असते ना कुठं काय कशात काय कुठं काय आहे म्हणून. मग माझ्या मुलीला बोलवलं तर बघा, ती नुसत्या जांभळ्या देत बसलेली आणि माझं तोंड बघत बसलेली. कारण का तिला काम कर म्हणायची लय कंटाळा आलाय ग मला, झोपू दे. आणि काम कर म्हणलं की म्हणायची झोपू दे. म्हणलं जा झोप जा तू माझ्या पुढनं म्हणून तिला मी वरडत होती तशी. मग गेली हो का उठून लगेचच चाललेली. मग तिला म्हणलं तू जा आता उठून, माझी मी बघते काय करायचं आहे म्हणून. मग मी सगळं खालचं आधी किचन वगैरे पाण्याच्या कळशा वगैरे काढल्या, घासल्या, भरल्या पाणी आल्यावर. आणि मग बेसिंगच्या खालचं, परत किचनच्या खालचं माझे काय डबे आहेत बरं का नुसतं किचनच्या खाली. पण कसं असतंय ते सुद्धा स्वच्छ
ठेवले पाहिजे आहेत ना. डब्यांवर धुरळा वगैरे काही नाही, पण थोडंफार कसं आहे घासून वगैरे ठेवलं ना तर व्यवस्थित होतं. मग सगळे काढले, घासले, पुसले, मग परत लावले आणि झाडूनही काढलं. जाळ्याही भरपूर झालत्या. मग परत यांनी आमच्या गॅस टाकी जोडली, पण काय करायचं, गॅस टाकी अशी जोडली, इतक्या पुढं जोडली ना काय सांगायचं, सगळा पसारा पुढं होता. मग परत म्हणलं ह्यांना तुम्ही असंच करता, म्हणलं कुठलं काम करा म्हणलं की सगळं एडं वाकडं करायचं आणि असं म्हणजे पसारा घालून ठेवायचा म्हणलं. मग मी ह्यांना भरपूर ओरडली. मग कसं असतंय बघा, स्वच्छता साफसफाई असली तरच घरात थांबू वाटतं. आणि आमच्या फरशीवर इतकी माती झालती का नाही, अक्षरशः मी त्या दिवशी बी फरशी पुसली नाही, आलेल्या त्या दिवशी पण नाही पुसली, दुसऱ्या दिवशी बी नाही पुसली आणि तिसऱ्या दिवशी बी नाही पुसली. असं 3 दिवस मी फरशी पुसली नाही आहे. कारण कामच एवढं होतं, तर घरातलंच पसारा उरकत नव्हता. तरी अजून 2 रूममधला झाला, एका रूममधले राहिलायच अजून. ते पण करताना मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण का माणूस 4 दिवस घरात नसलं तर इतकं राडा होतोय म्हणल्यावर काय म्हणायचं. मग असं मला तर वाटतंय आता नाही गेलेलंच बरं. कारण का तिथनं निवांत राहून यायचं आणि परत अजून इथं राडा काढत बसायचं, त्यापेक्षा ती घरात राहून रोज राडा काढल्याला बरा ना. म्हणजे रोजच्या रोज साफसफाई होती ना. कसं आता ती विषय सोडा, आमच्या इथं माती भरपूर आहे, धुरळा भरपूर आहे. पण कसं असतंय माहिती आहे का, उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एवढा वारं आणि एवढा धुरळा म्हणल्यावर अवघडच आहे ना. मग मातीला तरी पण भरपूर असं आम्ही पाणी वगैरे मारतो दारात, माती उडू नये म्हणून. पण कुठनं एवढी माती येत होती काय माहीत. आणि आमच्या ह्यांनी काय केल्यात माहिती आहे का, सगळ्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या, अक्षरशः खिडक्या उघड्या ठेवल्या म्हणून त्याच्यातनं सगळी म्हणजे असं धुरळा आणि माती ही सगळी यायला लागली. म्हणून त्यांनी म्हणले मला, मी आल्याला विचारलं त्यांना, इतकं घाण कसं झालं घर. तर मला म्हणतात काय नाही असंच झालं, वारं होतं, आहे होतं. पण म्हणलं नाही तर मी खिडक्या उघड्या ठेवलेल्या, जाळी लावलेली नुसती आणि त्याच्यातनं सगळी धूळ ही येत होती, असं नाही काय बोलल्या. परत मी वरडायला लागल्यावर मग मला म्हणतात धूळ ही येते आणि धूळ ही येत होती, मी नुसत्या जाळ्यात ठेवायचो रात्रंदिवस आणि मी खिडकी वगैरे बंद करायचो नाही. मग त्याच्यावरनं मला कळलं की बाबा आपण नसल्यावर कसं असतं, वारं जरा थोडं जरी वारं यायला लागलं तर आपण लगेच खिडक्या किंवा दरवाजे वगैरे लावतो. तसं त्यांचं नाही आहे. त्यांचं कसं असतंय की नाही जात नसती, माती येत नसते, असा विषय असतो. आणि आमच्या दारात तर आहे ना इतका कचरा झालता ना, तुम्हाला आता तो व्हिडिओ घेतला नाही आहे मी, कारण का सकाळचं टायमिंग होतं, गडबड होती, त्याच्यामुळं माझ्या मुलीनंच झाडलं, मी काय झाडलं नाही आहे ती. पण मी कचरा भरत होती ना, तर अक्षरशः ना 10 ते 12 टप मी कचराच नुसता भरला असेल. एवढं मला म्हणलं, दार तर दार, घर तर घर, सगळं म्हणजे असं वाटत होतं का नाही खरंच कुठं बाहेर जाऊन राहिल्यावर परत आल्यावर तर घराची हालत काय होईल, असं मी कधी कधी विचार करत होती. आणि मला तर इतक्या वेळेला संधी आलती बाहेर जायची, तरी मी गेली नाही आहे. कारण का म्हणलं परत येऊन तिकडं करायचं, बाहेर राहायला गेलो म्हणजे बाहेर कुठं पण कामाला वगैरे गेलो किंवा राहायला गेलो, तिकडंच मुक्कामी राहिलो आणि परत यायचं इकडं आणि परत फिरसे तीच करत बसायचं, तिकडचं करायचं. आणि 4 दिवस गावाकडं आलं तर गावाकडची पण साफसफाई करायची. म्हणजे ह्या हिशोबानं मी नकोच म्हणलं. कसं असतंय मग आपल्या घरात राहिलेलं वेगळं पडतं आणि कुठं न जायचं, आपलं 4 दिवस गेलं माहेरला किंवा कुठं फिरायला वगैरे तरच तेवढंच आपलं आल्यावर एवढा कुटाणा करावा लागतो. मग कायम दुसरीकडे राहायला गेल्यावर आणि कधी तर आल्यावर किती कुटाणा करावा लागत. म्हणून मी त्या हिशोबानं नको म्हणलेली आमच्या ह्यांना. मग हे बघा, हे सगळं अजून मी करतेच. तुम्ही म्हणत आजचाल एवढी तर करते काय, दुसरे एकाच जागेला बसली, पण एका जागेला नाही बरं का. ही अक्षरशः मी 11 वाजल्यापासून ती पूर्ण 3 वाजेस्तोवर मी नुसतं साफसफाईच करत होती खालची बरं का. अजून किचनवरचं ही तर अजून ती केलंच नाही, म्हणजे ती करायचं शिल्लक होतं. भांडी वगैरे मुलीनं घासली माझ्या तेवढी स्वयंपाकाची. आणि आमचा उपवास होता ना, संकष्टी होती ना त्या दिवशी, त्याच्यामुळं खिचडी वगैरे तिला म्हणलं खिचडी करू दे का, तर हा म्हणली. मग खिचडी केलं आणि ह्यांना दही आणायला लावलं. मग दही खिचडी खाल्ली आम्ही आणि परत अजून कामाला थोडंसं खास्तवर किती एक मला वाटते 15 ते 20 मिनटं ब्रेक घेतला असेल. आणि परत लगेच अजून दुसऱ्या कामांना, म्हणजे हीच कामं राहिलेली ही. रॅक वगैरे स्वच्छ केलं, रॅकमधली भांडी घासली, सगळं नाही तिथलं आवरलं. अहो असं वाटत होतं का नाही अक्षरशः, नाही इथनं पुढं कधीच कुठं जाऊ नये इतकं. ह्यावेळेस तर लयच म्हणजे लय धुरळा झाला घरात आमच्या, कधी होत नाही एवढा. आता एवढे वर्ष आम्ही जातो ना, दर उन्हाळ्या सुट्टीला आम्ही जायचो, पण कसं आमचं घर पॅक असायचं, म्हणजे खिडक्या वगैरे पण आम्ही उघडत नव्हती. आता 1-2 वर्ष झाले आमचे सासरे वारलेत, नाही तर सासरे असताना सुद्धा त्यांनी पण कधी उघडत नव्हतं आणि धुरळा वगैरे एवढा पण होत नव्हता.
आणि आता तर इतकं झालं का नाही, अक्षरशः आमच्या ह्यांनी लयच असं हे केलं, खिडक्या वगैरे उघड्या ठेवल्यामुळं सगळा गडबड, सगळा धुरळा आणि गडबडीनं खिडक्याही लावल्या नाही त्याच्यामुळं सगळं आत यायचं. आणि महत्त्वाचं काय झालं माहिती आहे का, कचरा म्हणजे आता काय, कॅरी बॅग, न लागणाऱ्या पिशव्यासुद्धा आमच्या ह्याने एका जागेला अशा ठेवल्या नाहीत. त्या सगळ्या घरभर पसरलेल्या होत्या. आतमध्ये पसारा, बाहेर पसारा, बेडरूममध्ये तर तुम्हाला अजून मी ती कपडे उचलले नाहीत. तुम्ही म्हणचाल खरंच की मी आता थोड्या वेळानं जर कॅमेरा मी हे केला ना, व्हिडिओ करेन, तुम्ही म्हणचाल खरंच की सगळ्या आमच्या ह्यांचे चारही बेडच्या कोपऱ्याला कपडे आहेत, इकडं पायथ्याला कपडे आहेत, इकडं मशनीवर कपडे आहेत, असे 4-5 कोपऱ्यानं कपडे ठेवले. ती मी म्हणते एवढे कपडे नाही, हे रोज घालायचे, हा ड्रेस काल घातलेला, असलंच यांचं चाललंय. म्हणजे सगळ्या घरभर कपडे पसरवून ठेवलेत. आणि अक्षरशः मला तर असा वैताग आलता का नाही, मी ओरडल्यामुळं तरी मी आता आज काय केलं आहे बघा, ते बेडवरचे कपडे म्हणजे त्या ह्याच्यावरचे कपडे मशनीवरचे बेडवर टाकलेत. कारण का आता बघा 2-3 दिवस झालं राडा वगैरे काढला, सगळं कामं वगैरे आवरली, पण आता इथनं पुढं तर आपल्या मशनीचं काम सुरू करावं लागेल ना. किती दिवस ब्रेक घ्यायचा, आधीचे कस्टमरचे थोडे ब्लाऊज आहेत ते शिवून द्यायला लागतील, परत आत्ता आहेत मग ते शिवावं लागतील, मग थोडंफार इकडचं तिकडचं करावं लागेल का नाही. आणि मी म्हणत होती चुरमुरे ह्याच्यात का घालून ठेवल्यात तुम्ही, चुरमुरे होते एक पुडा तसाच होता, मग पातेली वगैरे बसली नव्हती नीट. मग मी ओरडत होती, म्हणलं ही कशाला उचकी केली तुम्ही, म्हणलं कारण का हे पातेले कसं व्यवस्थित झाकून ठेवलेलं बरं ना, म्हणलं तुम्ही कशाला काढत होता. मग बघ परत किचनवर 4 वाजल्यापासून 5-6 वाजता मी किचनवर चढली. किचनवर तर आहे ना, अक्षरशः ती राडा कसा असतो मातीचा चिखल केलेला तसं पाणी निघत होतं बघा. एवढं काढलं मी सगळं स्वच्छ धुवून, आणि अक्षरशः निरम्याचं पाणी, परत चांगलं पाणी आणि परत चांगलं पाणी, असं 3-4 पाण्यानं मी किचन वगैरे धुतला. असं वाटत होतं एवढा राडा कसा काय किचनवर झाला. तेलकट वगैरे. परत वारं सुटल्यानंतर बघा आंबे पडत होते, भरपूर आंबे पडत होते. मग सगळे आंबे गोळा वगैरे करत होती पोरं. आणि जांभळं, तुम्हाला जांभळाचं झाड एक दाखवायचं राहिलं आमचं. जांभळं इतक्या खाली जांभळं आहेत का नाही, ती तुम्हाला मी दाखवते एक दिवशी. परत माझं दळण वगैरे करायचं होतं, मग मी 6 वाजता दळण करायला घेतलं. आणि परत मी 6 वाजता दळण करायला घेतलं ज्वारीचं. कारण का म्हणलं आता हो का, ज्वारीचं आणि गव्हाचं दळण असलं ना भाकरीचं, की पटायशीने 2 भाकरी केल्या किंवा आपलं चपात्या केल्या तर होतंय ना. आणि कसं आहे, दळणं असली की विषयच नसतो. आणि कसं आमच्या इकडं गावाकडं लाईट कधी जाती कधी येते हीच कळत नाही. आणि परत हा बघा मोदक करायचे होते. मग माझ्या मुलीने खोबरं वगैरे खिसून घेतलं, गूळ वगैरे चिरून दिला मला, सगळं व्यवस्थित म्हणजे असं ती मला मदत करत होती. मग मी चपात्या करून घेतल्या 5-6. आणि परत मला म्हणत होती मम्मी मला मोदक करा. मी म्हणलं तू नुसतं काय कर, खोबरं त्या ह्याच्यात टाक, मी भाजून घेते म्हणलं. मग तिला सांगितलं आणि तिच्याबरोबर बोलत होती मी. परत ती म्हणली मम्मी ही करू का, ती म्हणलं कायच करू नको, तेवढं नुसतं टाक आणि दुसरं काय करायचं आहे ती तुला करून घे. मग तिनं मला गूळ चिरून दिला. म्हणली गूळ फुडती, कारण गूळ चिरतच नव्हता, कडक झालता त्याच्यामुळं. मग तिनं मला गूळ वगैरे चिरून दिला. आणि परत मग म्हणली हे धर तुझ्या मोदकाचं. मग मी मोदक वगैरे केले. त्या दिवशी भरपूर उशीर झालता, 10 वाजता स्वयंपाक झाला. मग कुकर लावलेला चपात्या करायच्या आधी, डाळ भाताचा, आणि फ्लावर वाटाणा मिक्स सुकी भाजी करायची होती. मग म्हणलं चला, तिला म्हणलं दुसरीला म्हणलं तू कांदा टमॅटो चिरून दे मला पट्टशीने, कारण का फ्लावरच्या भाजीत कांदा टमाटा टाकल्याशिवाय चवीलाच लागत नाही. मग तिनं मला कांदा टमॅटो ही चिरून दिला, हिनं मला खोबरं ही सगळं करून दिलं, म्हणजे पटपट होऊन जातंय म्हणलं. आणि तरी मग म्हणली मम्मी तू चपात्या करून घेतोवर. मग माझ्या चपात्या वगैरे झाल्या, 10 वाजले. मोदकाचं ठेवलं आणि म्हणलं चला आरती वगैरे करून घ्यावी. आरती वगैरे करून घेतली, देवाला निवेद वगैरे दाखवला. आणि म्हणलं मी हे करस्तवर म्हणलं सगळी देवपूजा वगैरे उरकस्तवर, दिवाही लावस्तवर म्हणलं तू जेवायला बाहेर घ्या. आम्ही जेवलो केलो, तो व्हिडिओ काही घेतला नाही. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे बघा. कपडे किती कपडे आहेत बघा, राडा नुसता. असं सगळं सामान नेलेलं, इकडचं तिकडचं इकडं भरपूर भरलं. आणि ही माझी मुलगी आहे का नाही, ती सगळं भरू लागत होती आणि मी कपडे काढत होते. म्हणलं किती दिवस असे कपडे ठेवायचे, एक दिवस भरावंच लागणार आहेत. आणि राडा कसं असते, राडा काढल्याशिवाय तर कळून येत नाही ना. म्हणजे एवढे कपडे नेले आम्ही, पण असं वाटत होतं कमीच आहेत, पण यावेळेस कळलंच नाही. आम्ही गेलो गाडीनं आणि आलो गाडीनं. त्याच्यामुळं इष्टीनं कसं आहे, इष्टीनं बॅगा उचलताना कळतं लगेचच. मग तिनं बघा सगळ्या बांगड्या वगैरे आधीच्या बिनं लागणाऱ्या वस्तू सगळं काढत होती. तिला म्हणलं काढ, मग दुसरी येऊन म्हणली मी पण काढू लागते. मग तिनं पण दोघींनी मिळून काढलं. आणि ही येऊन मधनंच बघा काहीतरी ह्याचं खेळणं, सगळ्या ह्याच्यात पिशव्यातनी खेळणी होती. मग मी त्याच्या बॅगमधनं सगळी खेळणी काढली, तर बघा बॅगच उचलून नेली. त्याला वरडत होती मी, सगळ्या वह्या पुस्तकं एक
एकही नाही आहे म्हणलं, नुसतं खेळणी काढलेत आणि फेकले ती म्हणलं, म्हणून त्याला मी सगळ्या खेळण्यासाठी ओरडत होती. तुम्ही म्हणसाल टप बीप काय दाखवते. हा टप आहे का नाही माझ्या मम्मीनं घेऊन ठेवलेला होता. मग ती म्हणली आता गाडी तर घेऊन जा. मग मी तो टप पण आणला. परत अजून भरपूर असे कपडे ही हो का, ते अगरबत्ती ही होलसेलमधनं मी घेऊन आलती. आणि कसं आहे माहिती आहे का, एक धूपचा पुडा इथं 25 का 30 रुपयाला आहे, पण मी तिथनं येताना असे 100चे म्हणजे असं होलसेलमधनं घेऊन आलती. आणि भरपूर असं म्हणजे परवडलं आपल्याला. अस्तर वगैरे मी सगळं तिथनं म्हणजे जी मला मशनीचं सामान वगैरे लागायचं आहे ना, मी तिथनं येताना घेऊन येत असते. आणि थोडंफार कसं असतं, स्वस्त कुठं भेटते, आपल्याला बी परवडायला पाहिजे ना, क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि व्यवस्थितपणा पण पाहिजे. मग मी माझे कपडे काढत होते, तिला म्हणलं तुझे काढून ठेव, तुमचे ठेवा म्हणलं वर, कारण का मला टाईम भेटेल तसे मी ठेवते. मग डबे वगैरे नेलते काय काय बिशी पण म्हणलं आता हिथं कशी फोडायची, इथनं कोण सांगायचं, म्हणून मी बिशीची वही, बिशीचा डब्बा सगळं घेऊन गेलती बघा जाताना. मग येताना परत अजून ती सगळं घेऊन यावं लागलं. मग मी सगळं उचलून ठेवत होती, तेवढ्यात पाणी आलं म्हणल्यावर मी बाहेर गेली. आणि मग ह्या दोघीजण आवरत होत्या. मग तसंच ठेवलं ते टपात, अजून बी ते शिवायचे कपडे तसेच आहेत टपात भरून. मग मी एक साडी घेऊन आली माझ्या भाऊजाईकडनं. आणा म्हणलं 2 म्हणजे पुरींना छोटेसे फ्रॉकी शिवते म्हणून त्यांच्याकडनं मागून आणले त्या. मग आता टाईम भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला त्या फ्रॉकीसुद्धा शेअर करीन शिवताना, कारण का मी आधी शिवलेल्या बरं का नुसत्या. आता मी नुसतं ब्लाऊज शिवते, पण आधी मी फ्रॉकीसुद्धा शिवलेल्या. आमच्या इथं आमच्या जावांच्या पुरींना 2-3 ती परकर आणि ब्लाऊज तसलं असतंय ना, तसलं पण शिवलेलं मी एकदा, आणि फ्रॉकी पण शिवलेल्या. मग म्हणलं आता त्यांना पण शिवावे. ते म्हणलं कसं असतं, टाईम थोडासा भेटला की त्याच्यात नसती कटिंग वगैरे करून. आणि ह्या प्लाझो नवीन आणल्या त्या बघा मी. म्हणजे कसं आहे, कधी तर आपलं मस्त वाटतंय म्हणून आपलं आणलं. आणि आता तुम्ही म्हणसाल तू ड्रेसच घालतीस. मी आता सुरू केले ड्रेस घालायला, कारण का म्हणलं घरात कसं असतंय, कोण नसतंय आणि गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून म्हणलं ड्रेसच घालावं. आता साडी ड्रेस कधी तर घालत बसायचं इकडं तिकडं. आणि ही बघा काय कॅमेरा स्टँडची सेटिंग लावत होती. परत अजून दुपारनं 2 झाडांचं आंबं काढलं. आणि हा आंबा एवढा मोठा आहे ना, काय विचारायचं, ह्याची चव किंवा टेस्ट काहीच माहीत नाही, कारण का पहिल्यांदाच ह्या झाडाला आंबं लागलेलं होतं. आणि त्याची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला मी पिकल्यावरच सांगेन. परत गव्हाचं दळण होतं, मला गव्हाचं दळण केलं आणि रसाला आंबे, रस काढायसाठी दिदीनं आमच्या आंबे धुतले सगळे. मग ती म्हणली मी रस काढते मम्मी. मग तिला म्हणलं काढ. मग ती रस काढायला घ्यायला लागली. मग तिनं रस केला बघा, आणि परत तिनं कॅमेराच बंद केला, कारण का म्हणली नको मला असं रस काढायला मला अवघडलं आणि होतं असं म्हणजे कॅमेऱ्यात बघून. मग त्यापेक्षा आपलं मी असं रस काढते म्हणली. मग तिनं कॅमेरा वगैरे बंद केला आणि रस काढायला सुरुवात केली. आणि परत मग मी म्हणलं चालू कर म्हणल्यावर नाही केलं. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.